Hello students, we are studying the third chapter of science, force and pressure. This is our sixth video related to this chapter. In this video, we should study Archimedes principle, density and relative density. Now, before studying the Archimedes principle, let's introduce the scientist Archimedes, who born in 287 BC and death on 212 BC. म्हणजे आर्किमिडीज यांचा जन्म BC म्हणजेच बिफोर ख्रिस्ट, म्हणजेच ख्रिस्तपूर्व 287 म्हणजे येशू ख्रिस्तांच्या जन्माच्या 287 वर्षामध्ये त्यांचा जन्म झाला आणि येशू ख्रिस्तांच्या जन्माच्या पूर्वी 212 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. आर्किमिडीज यांच्या संदर्भात आपण जन्म मृत्यू त्यांचं वर्ष पाहिलं. आता आपण त्यांच्याविषयी माहिती घेऊ. आर्किमिडीज वॉज अ ग्रीक सायंटिस्ट अँड अ मॅथमॅटिशियन विथ शार्प इंटेलिजन्स. म्हणजे ग्रीस या देशातले एक नामवंत शास्त्रज्ञ आणि गणिततज्ञ हे आर्किमिडीज होते. ही फाउंड आउट द व्हॅल्यू ऑफ पाय बाय द न्यूमेरिकल कॅल्क्युलेशन. आपण एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, पाय आर स्क्वेअर. यामध्ये जी पायची व्हॅल्यू आहेत ती 3.14 किंवा 22/7 ही आपण वापरतो. ही त्यांनी व्हॅल्यू आर्किमिडीज यांनी सांगितली. हिज नॉलेज ऑफ लिव्हर्स, पुलीज, व्हील्स इन फिजिक्स वॉज यूजफुल इन द ग्रीक आर्मी इन फायटिंग अगेन्स्ट द रोमन आर्मी. आर्किमिडीज यांना माहिती असलेली लिव्हर्स म्हणजे तरफा, पुलीज म्हणजे कप्पी आणि व्हील्स म्हणजे चाकं, हे जे सिम्पल इंजिन्स आहेत याचा वापर इफेक्टिवली ग्रीक आर्मीमध्ये कसा करायचा हे आर्किमिडीज यांनी त्यावेळेस सांगितलं आणि त्यामुळंच याचा फायदा हा त्यांना रोमन आर्मीसोबतच्या युद्धामध्ये झाला होता. आता लिव्हर्स म्हणजे तरफा, म्हणजे एखादी जड वस्तू जर जागेवरून हलवायची असेल तर ती एका रॉडने आपल्याला हलवता येते. अगदी त्या रॉडचा एक एंड त्या वस्तूच्या खाली लावायचा, तिथेच जवळच बाजूला एक छोटा दगड जर आपण ठेवला आणि दुसऱ्या एंडकडून जर प्रेशर दिलं तर ती जी जड वस्तू आहे ती सहज पुढे ढकलली जाते. पुलीज म्हणजे कप्पी, विहिरीमधलं पाणी काढण्यासाठीचं जे चाक वापरलं जातं हे तुम्ही पाहिलेलं असेल तर त्याला पुलीज म्हटलं जातं. याचा इफेक्टिवली वापर तुम्हाला पाहता येईल यूट्यूबवरती जर तुम्ही वेगवेगळे व्हिडिओज पाहिले तर. व्हील्स, चाकांचा वापर तर आपल्याला माहीतच आहे. तर ह्या तीनही बाबी त्यावेळी नवीन होत्या, लिव्हर्स, पुलीज अँड व्हील्स, आणि हे सिम्पल मशीन म्हणून ओळखले जातात. तर त्याचा वापर हा इफेक्टिवली आर्किमिडीजने ग्रीक आर्मीला करून दिला. He became famous due to his work in geometry and mechanics. Geometry आणि मेकॅनिक्स या विषयांमधल्या त्यांच्या योगदानामुळे, त्यांच्या कामामुळे ते फेमस झाले. When he entered a bathtub for taking bath, he discovered the above principle by observing the overflowing water. जेव्हा बाथरूममध्ये आंघोळीसाठी आर्किमिडीज गेले तेव्हा बाथटबमधून ओव्हरफ्लो होणारं पाणी त्यांनी पाहिलं आणि तेव्हा त्यांना हा जो प्रिन्सिपल आहे, जो आता आपण आर्किमिडीज प्रिन्सिपल म्हणून शिकणार आहोत, ह्या प्रिन्सिपलचा शोध त्यावेळेस त्यांना लागला आणि ते बाथरूममधून अत्यंत आनंदाने ओरडत त्याच अवस्थेमध्ये बाहेर आले आणि युरेका युरेका असे म्हणू लागले, ज्याचा अर्थ आहे आय फाउंड इट, आय फाउंड इट, म्हणजे मला ते मिळालं, मला ते मिळालं असे ओरडत ओरडत ते आंघोळ करता करताच
बाथरूममधून अगदी बाहेर आलेत. आता नेमका हा जो प्रिन्सिपल आहेत, हा काय प्रिन्सिपल आहेत हा या ठिकाणी बोल्ड लेटरमध्ये आपल्याला दिलेला आहे. हा आपण थोड्या वेळाने पाहू. पहिल्यांदा त्यावर आधारित जी ॲक्टिव्हिटी आहेत ती जरा समजून घेऊ. हे फिगरमध्ये पाहिल्यावर तुमच्या काही बाबी लक्षात येईल. जे हाती पकडलेले जे वस्तू दिसते आहेत ती आहेत रबर बँड आहेत. म्हणजे अगदी रबर जो आहे, जो सर्क्युलर असतो त्याला कापलं आणि त्यानंतर एक एंड हे हाती पकडलं आणि दुसऱ्या एंडला 50 ग्रॅम वेटपर्यंतची एक वस्तू लावली. ती पकडल्यामुळे ती वस्तू खाली ताणली गेली आणि रबर बँड हा सुद्धा ताणला गेला. ती वस्तू खाली गेल्यामुळं रबर बँड हा ताणला गेला. दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला दिसत आहेत की रबर बँड तोच आहेत, वस्तूही तीच आहेत, उंचीही तीच आहेत पकडण्याची, मात्र त्या कंटेनरमध्ये पाणी घेतलेलं आहेत आणि पाणी घेतल्यामुळं आता त्या वस्तूवरती बायोंट फोर्स अप्लाय झाला आहेत आणि त्यामुळं ती वस्तू आपल्याला थोडी वर सरकलेली दिसते पाण्यामध्ये. त्यामुळं त्या रबर बँडची जी लेंथ आहे ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी कमी झालेली दिसते. काय म्हटलेलं आहे जरा पाहू आपण. टेक अ लॉंग रबर बँड अँड कट इट ॲट वन पॉईंट. एक रबर बँड जर आपण एका ठिकाणाहून कापला तर त्याचे 2 एंड आपल्याला मिळतील. ॲट वन ऑफ इट्स एंड टाय अ क्लीन वॉश्ड स्टोन और 50 ग्रॅम वेट ॲज शोन इन फिगर. एकतर एक छोटा दगड त्याला बांधा एका एंडला त्या रबरला, नाहीतर एक 50 ग्रॅमचा वेट घ्या असं म्हटलेलं आहे. पुढं म्हटलं आहेत की नाऊ होल्ड द अदर एंड ऑफ द रबर बँड, आणि दुसऱ्या एंडने तो रबर बँड पकडून ठेवा. अँड मेक अ मार्क देअर, आणि एक विशिष्ट मार्क त्या ठिकाणी ज्यामध्ये आपण हे प्रयोग करतो त्यावरती एक मार्क करा. कीप अ स्टोन हँगिंग इन एअर अँड मेजर द लेंथ ऑफ रबर बँड फ्रॉम द स्टोन टू द मार्क. स्टोनपासून मार्कपर्यंतची लेंथ सुरुवातीला मोजून घ्या असं म्हटलं आहे. नाऊ टेक वॉटर इन अ पॉट. आता त्याच भांड्यामध्ये पाणी घ्या म्हणते. टेक वॉटर इन पॉट अँड होल्ड द रबर बँड ॲट सच हाईट दॅट स्टोन सिंक्स इन इट. त्यानंतर ती वस्तू किंवा तो दगड पूर्णपणे बुडेपर्यंत त्यामध्ये पाणी घ्या, जे आपल्याला दुसऱ्या चित्रामध्ये दिसत आहेत. आणि म्हटलेलं आहे की अगेन मेजर द लेंथ ऑफ रबर बँड अप टू द मार्क. आणि आता त्या रबर बँडची मार्कपर्यंतची लांबी मोजा. व्हॉट इज ऑब्झर्व. काय लक्षात येईल. धिस लेंथ इज शॉर्टर दॅन अर्लियर लेंथ. ती लेंथ काय झालेली आहे, शॉर्टर झाली आहे. आधी ती लेंथ जास्त होती, जेव्हा त्या पॉटमध्ये एअर होती तेव्हा ती लेंथ जास्त होती. पॉटमध्ये पाणी घेतल्यावर तीच लेंथ, रबर बँडची लेंथ ही काय झाली, कमी झाली. हे आपल्याला लक्षात येईल. व्हाईल डिपिंग द स्टोन इन वॉटर, लेंथ ऑफ स्ट्रेच्ड रबर गेट स्लोली रिड्यूस्ड अँड इज मिनिमम व्हेन इट सिंक्स कम्प्लिटली. पूर्णपणे ती वस्तू पाण्यात बुडाल्यावर लेंथ ही कमीत कमी होईल. व्हॉट कुड बी द रिझन फॉर शॉर्टर लेंथ ऑफ द रबर बँड इन वॉटर. पाण्यामध्ये ती रबर बँडची लेंथ कमी का बरं होत असेल. तर याचं कारण आपल्याला माहिती आहे की पाण्यामध्ये त्या वस्तूवरती बायोंट फोर्स अप्लाय होतो, जे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहेत. जो बायोंट फोर्स हा पाण्यामध्ये डाऊनवर्ड टू अपवर्ड या डायरेक्शनने अप्लाय होतो आणि वस्तूचं जे वजन आहे ते त्यामुळं काय होतं, कमी आपल्याला जाणवतं. व्हेन द स्टोन इज संक इन वॉटर, बायोंट फोर्स ॲक्ट्स ऑन इट in the upward direction. The weight of the stone acts downwards. Therefore, the force which acts on it in the downward direction is effectively reduced.
आणि त्या वस्तूचं जे वेट होतं त्यामुळं ती जी वस्तू डाऊनवर्ड डायरेक्शनने जात होती, पाणी टाकल्यामुळं काय झालं की ती वस्तू थोडी वर आली, म्हणजे त्यावरती बायोंट फोर्स हा अप्लाय झाला आणि त्यामुळं त्या वस्तूचं जे वेट आहेत हे इफेक्टिवली काय झालेलं आहेत, कमी झालेलं आहेत, हे आपल्याला लक्षात येते. हाऊ मच इज द मॅग्निट्यूड ऑफ द बायोंट फोर्स. आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बायोंट फोर्स शिकलो. बायोंट फोर्स हा कोणकोणत्या बाबीवर डिपेंड असतो, व्हॉल्यूम ऑफ द ऑब्जेक्ट किंवा डेन्सिटी ऑफ द लिक्विड, हे आपण सगळं शिकलो. आता नेमका हा बायोंट फोर्सची मॅग्निट्यूड काय आहेत, म्हणजे हा फोर्स जो आहे हा किती न्यूटन आहे, 20 न्यूटन, 500 न्यूटन, हा नेमका कसा मोजायचा, त्याची मॅग्निट्यूड कशी काढायची, हे जे 20, 50, 100 न्यूटन जे आहेत ही व्हॅल्यू नेमकी कशी काढायची. इट इज इट सेम फॉर ऑल द लिक्विड्स. आणि हे बायोंट फोर्सची जी व्हॅल्यू असेल ही सर्व लिक्विडसाठी सारखे आहेत का. इज द बायोंट फोर्स ऑफ इक्वल मॅग्निट्यूड फॉर ऑल ऑब्जेक्ट्स. म्हणजे बायोंट फोर्स हा सर्व ऑब्जेक्टसाठी सारखा असतो का. द आन्सर्स टू दीज क्वेश्चन, म्हणजे हे जे 3 क्वेश्चन आहेत ह्या सर्व क्वेश्चन्सची आन्सर्स टू दीज क्वेश्चन्स आर एम्बेडेड इन आर्किमिडीज प्रिन्सिपल. धिस प्रिन्सिपल स्टेट्स दॅट. आणि ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं की हा बायोंट फोर्स किती मॅग्निट्यूडचा असतो, नेमका हा सगळ्या लिक्विडसाठी सारखा असतो काय, वेगवेगळ्या वस्तूंसाठी हा बायोंट फोर्स कसा काम करतो, याची सर्व उत्तर आपल्याला या आर्किमिडीज प्रिन्सिपलचं जे स्टेटमेंट आहेत यावरून आपल्याला लक्षात येईल. ते स्टेटमेंट पहा काय आहेत. इथे म्हटलेलं आहेत की व्हेन ॲन ऑब्जेक्ट इज पार्शली ऑर फुल्ली इमर्स इन अ फ्लुइड. म्हणजे एखादी वस्तू जर अर्धवट किंवा पूर्णपणे पाण्यामध्ये किंवा त्या फ्लुइडमध्ये इमर्स केलेली असेल तर अ फोर्स ऑफ बायोन्सी ॲक्ट्स ऑन इट इन द अपवर्ड डायरेक्शन. आपल्याला माहीत आहेत की कुठली वस्तू जर त्या फ्लुइडमध्ये टाकली तर त्या वस्तूवरती बायोंट फोर्स हा डाऊनवर्ड टू अपवर्ड डायरेक्शनने वर्क करेल. बरोबर आहे. धिस फोर्स इज इक्वल टू द वेट ऑफ द फ्लुइड डिस्प्लेस्ड बाय द ऑब्जेक्ट. मग हा जो फोर्स आहे हा फोर्स केवढा असतो तर धिस फोर्स इज इक्वल टू द वेट ऑफ फ्लुइड डिस्प्लेस्ड बाय द ऑब्जेक्ट. म्हणजे त्या ऑब्जेक्ट पाण्यामध्ये टाकल्यानं आपण एक इमॅजिन करू की एका पॉटमध्ये पूर्ण पाणी भरलेलं आहे, पूर्ण अगदी. आता त्या पॉटमध्ये एक थेंबही पाणी सामावू शकत नाहीत, एवढं फुल कपॅसिटी त्यामध्ये काय भरलेलं आहेत, पाणी भरलेलं आहेत. आणि अशा पॉटमध्ये जर आपण एखादी वस्तू बुडवली, पार्शली असो की फुल्ली असो, एखादी जर वस्तू त्यामध्ये आपण बुडवली तर ती वस्तू बुडवल्याबरोबर पाणी हे काय होईल, हे जास्तीचं जे पाणी आहेत हे त्या पॉटच्या खाली जाईल. तर त्या पॉटच्या खाली गेलेलं पाणी म्हणजे पॉटने त्या ऑब्जेक्टने सारलेलं जे पाणी आहेत, बाजूला सारलेलं जे पाणी आहेत, त्या पाण्याचं जे वजन असेल तेवढाच बायोंट फोर्स असतो, हे आपल्याला आर्किमिडीज सांगतो. व्हेन ॲन ऑब्जेक्ट इज पार्शली ऑर फुल्ली इमर्स इन अ फ्लुइड अ फोर्स ऑफ बायोन्सी ॲक्ट्स ऑन इट इन द अपवर्ड डायरेक्शन. धिस फोर्स इज इक्वल टू द वेट ऑफ द फ्लुइड डिस्प्लेस्ड बाय द ऑब्जेक्ट. त्या वस्तूनं जेवढं फ्लुइड डिस्प्लेस केलं म्हणजे बाजूला केलं, फुल भरलेला जर पॉट असेल तर त्यामधलं जेवढं पाणी खाली पडेल, त्या पॉटच्या बाहेर पडेल, त्या पाण्याचं, खाली पडलेल्या पाण्याचं जेवढं वजन असेल किंवा बाजूला सारलेल्या पाण्याचं जेवढं वजन असेल तेवढाच बायोंट फोर्स असतो, हे आर्किमिडीज आपल्याला या प्रिन्सिपलमधून सांगतो. आता इथे आपल्याला म्हटलं आहे की
एक्सप्लेन द ऑब्झर्वेशन इन द अर्लियर एक्सपेरिमेंट्स. आता हे जे आपण आधीचा पाहिलेला रबर बँडचा जो एक्सपेरिमेंट आहे त्यावरून आपल्याला आर्किमिडीज प्रिन्सिपल व्यवस्थित अभ्यासता येऊ शकतो. आपल्याला बऱ्याच गोष्टी लक्षात येतात. इथे म्हटलेलं आहे द यूज ऑफ आर्किमिडीज प्रिन्सिपल इज व्हेरी वाईड. आर्किमिडीजने शोधलेल्या या प्रिन्सिपलचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. धिस प्रिन्सिपल हॅज बीन यूज्ड इन कन्स्ट्रक्शन ऑफ शिप्स अँड सबमरीन्स. जी मोठमोठी जहाजं आहेत आणि सबमरीन्स म्हणजे पाणबुड्या ज्या आहेत ज्या अगदी समुद्राच्या पाण्याच्या आतमध्ये असतात, तर हे जहाजं आणि सबमरीन्स यांच्या कन्स्ट्रक्शनसाठी या आर्किमिडीज प्रिन्सिपलचा वापर केला जातो. द इन्स्ट्रुमेंट्स सच ॲज लॅक्टोमीटर, हायग्रोमीटर आर बेस्ड ऑन धिस प्रिन्सिपल. याच प्रिन्सिपलवरती जे लॅक्टोमीटर जे आहेत, लॅक्टोमीटर ज्याने दुग्धता मापी म्हटलं जातं त्याला, ज्यामुळं दुधाची प्युरिटी मोजली जाते, आणि हायग्रोमीटर आर्द्रता मापी, ज्यामुळं हवेत पाण्याचा अंश किती आहे हे मोजलं जातं हायग्रोमीटरने. तर हे लॅक्टोमीटर आणि हायग्रोमीटर हे इन्स्ट्रुमेंट तयार करत असताना सुद्धा आर्किमिडीज प्रिन्सिपल या तत्त्वाचा वापर केला जातो. पुढे शेवटचा कन्सेप्ट, डेन्सिटी ऑफ द सबस्टन्स अँड रिलेटिव्ह डेन्सिटी. डेन्सिटी ज्याला आपण मराठीमध्ये घनता म्हणतो, ही जर काढायची असेल तर ती कशी काढली जाते? मास अपॉन व्हॉल्यूम. मास जे किलोग्रॅममध्ये आपण मोजतो आणि व्हॉल्यूम हे मीटर क्यूबमध्ये मोजतो. SI युनिट ऑफ द डेन्सिटी इज किलोग्रॅम पर मीटर क्यूब. आपल्याला SI युनिट ऑफ मासचं SI युनिट माहिती आहे किलोग्रॅम, व्हॉल्यूमचं SI युनिट माहिती आहे मीटर क्यूब. त्यामुळं डेन्सिटीचं SI युनिट काय होईल? मास अपॉन व्हॉल्यूम म्हणजेच किलोग्रॅम अपॉन मीटर क्यूब. आणि CGS युनिट जर काढायचं असेल तर मासचं युनिट आहे CGS ग्रॅम आणि व्हॉल्यूमचं आहे सेंटीमीटर क्यूब. तर डेन्सिटीचं CGS युनिट काय होईल? मग डेन्सिटीचं CGS युनिट होईल ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. द प्रॉपर्टी डेन्सिटी इज व्हेरी युजफुल इन डिसाइडिंग द प्युरिटी ऑफ द सबस्टन्स. एखाद्या सबस्टन्सची प्युरिटी म्हणजे एखादा सबस्टन्स किती प्युअर आहेत की भेसळयुक्त आहेत हे ओळखण्यासाठी डेन्सिटी हा कन्सेप्ट अत्यंत उपयुक्त आहे. द रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ द सबस्टन्स इज एक्सप्रेस्ड विथ रिस्पेक्ट टू डेन्सिटी ऑफ वॉटर. रिलेटिव्ह डेन्सिटी जर आपल्याला काढायची असेल, ज्याला आपण मराठीमध्ये सापेक्ष घनता म्हणू, तर डेन्सिटी ऑफ सबस्टन्स अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर ह्या फॉर्म्युल्याने आपण काढू शकतो. म्हणजे हा रेशो आहेत, दोन क्वांटिटीमधला रेशो आहेत की डेन्सिटी ऑफ सबस्टन्स समजा आयर्न असेल तर आयर्नची डेन्सिटी भागेला पाण्याची डेन्सिटी, हे जर काढलं तर आपल्याला रिलेटिव्ह डेन्सिटी मिळते. हा सेम क्वांटिटीचा शेवटी रेशो असल्यामुळं या रिलेटिव्ह डेन्सिटीला युनिट नसेल. धिस बिंग अ रेशो ऑफ टू इक्वल फिजिकल क्वांटिटीज इट हॅज नो युनिट, म्हणून याला युनिट नसेल. रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ सबस्टन्स इज कॉल्ड स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. रिलेटिव्ह डेन्सिटीलाच स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, विशिष्ट गुरुत्व असं सुद्धा म्हटलं जातं. आता यावर आधारित एक्झाम्पल जर आपण पाहिले तर आपल्याला सहज सोडवता येईल. जसं आपल्याला फॉर्म्युला माहिती आहेत, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम, त्याचे SI आणि CGS युनिटसुद्धा माहिती आहेत, आणि रिलेटिव्ह डेन्सिटीसुद्धा त्याचा फॉर्म्युलासुद्धा माहिती आहेत की डेन्सिटी ऑफ सबस्टन्स म्हणजे जो कोणता सबस्टन्स असेल त्या सबस्टन्सची डेन्सिटी भागेला डेन्सिटी ऑफ वॉटर. यामधले एक एक्झाम्पल पाहू म्हणजे आपल्याला सहज लक्षात येईल. सेकंड एक्झाम्पल,
कॅल्क्युलेट द रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ आयर्न, म्हणजे लोखंडाची रिलेटिव्ह डेन्सिटी काढा. फॉर्म्युला माहिती आहेत आपल्याला, रिलेटिव्ह डेन्सिटी इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ सबस्टन्स अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर. इथे आपल्याला आयर्नची डेन्सिटी काढून दाखवायची आहे, आयर्नची रिलेटिव्ह डेन्सिटी काढून दाखवायची आहे. इफ द डेन्सिटी ऑफ वॉटर इज 10⁻³ किलोग्रॅम पर मीटर क्यूब, 10⁻³ म्हणजे 1000. पाण्याची डेन्सिटी ही 1000 किलोग्रॅम पर मीटर क्यूब आहे. अँड डेन्सिटी ऑफ आयर्न इज 7.85 इंटू 10⁻³ किलोग्रॅम पर मीटर क्यूब. SI युनिटमध्ये आपल्याला दोन्ही व्हॅल्यू दिलेले आहेत. तर यावरून आपल्याला रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ आयर्न सहज काढता येईल. डेन्सिटी ऑफ वॉटर दिलेले आहेत, डेन्सिटी ऑफ आयर्न दिलेली आहेत, त्यामुळे रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ आयर्न इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ आयर्न अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर. व्हॅल्यू जर आपण पुटअप केल्या तर 7.85 इंटू 10⁻³ किलोग्रॅम पर मीटर क्यूब अपॉन 10⁻³ किलोग्रॅम पर मीटर क्यूब. इथे किलोग्रॅम पर मीटर क्यूब आणि किलोग्रॅम पर मीटर क्यूब कॅन्सल होईल. 10⁻³ न्यूमरेटर डिनॉमिनेटरमधले कॅन्सल होईल. मग राहिलं काय फक्त 7.85. म्हणून रिलेटिव्ह डेन्सिटी लोखंडाची हे किती होईल 7.85. याच्या आधारावर या पद्धतीने तुम्हाला कुठल्याही वस्तूची रिलेटिव्ह डेन्सिटी सहज काढता येते. यानंतरच आपण एक्झाम्पल नंबर 3, 4 हे पाहिलेलं होतं. एक्झाम्पल नंबर 5 पाहू, जे आर्किमिडीज प्रिन्सिपलशी संबंधित आहेत. अ पीस ऑफ मार्बल टाईल वेज 100 ग्रॅम इन एअर. म्हणजे एक टाईल्स आहेत, टाईल आपल्या घरी लावतात, ठीक आहे. एक मार्बल टाईल आहे जिचं वजन आहे, जिच्या तुकड्याचं वजन आहे 100 ग्रॅम इन एअर. हवेमधलं तिचं वजन किती आहे 100 ग्रॅम. इफ इट्स डेन्सिटी इज 2.5 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब, ठीक आहे, क्युबिक सेंटीमीटर. आणि डेन्सिटी आपल्याला दिलेली आहे ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर. म्हणजे त्या मार्बल टाईलचं वजन ग्रॅममध्ये दिलेलं आहे एअरमधलं, आणि डेन्सिटी दिलेली आहे 2.5 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर. व्हॉट विल बी इट्स वेट इन वॉटर. तर पाण्यामध्ये मग त्या मार्बल टाईलच्या पीसचं वजन किती असेल. आपल्याला हे एक्झाम्पल सोडवता येतं. पहा, गिव्हन काय दिलेलं आहे आपल्याला, वेट इन एअर. ज्याला आपण वेट म्हटल्यापेक्षा वेट म्हटलं की फोर्स होतो, आणि फोर्सचं युनिट हे न्यूटन असतं. इथे आपण असं म्हणू की मास इन एअर, म्हणजे त्या वस्तूचं वजन किती आहे, म्हणजे वस्तुमान किती आहे 100 ग्रॅम. डेन्सिटी आहे 2.5 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर. तर मला सांगा, मास आहे तुमच्याकडे, डेन्सिटी आहे तुमच्याकडे, तर तुम्हाला त्या वस्तूचं व्हॉल्यूम काढता येतं, ठीक आहे. कारण आपल्याजवळ फॉर्म्युला आहे डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. तर व्हॉल्यूम आपल्याला मिळेल 100 ग्रॅम अपॉन 2.5 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. म्हणजेच आन्सर मिळेल आपल्याला 40 क्युबिक सेंटीमीटर. म्हणजे व्हॉल्यूम असेल 40 क्युबिक सेंटीमीटर. म्हणजेच त्या टाईलचं व्हॉल्यूम, आकारमान हे 40 क्युबिक सेंटीमीटर असेल. पुढे पहा काय म्हटलं आहे, देअरफॉर अकॉर्डिंग टू द आर्किमिडीज प्रिन्सिपल व्हेन द पीस इज डीप इन वॉटर, वॉटर ऑफ व्हॉल्यूम, इथे व्हॉल्यूम ऑफ वॉटर पाहिजे होतं, व्हॉल्यूम ऑफ वॉटर इक्वल टू द व्हॉल्यूम ऑफ पीस. म्हणजे जेवढं पीसचं व्हॉल्यूम असेल तेवढ्याच आकारमाना एवढं पाणी डिस्प्लेस होईल, तेवढंच पाणी बाहेर येईल, बरोबर आहेत की नाही, किंवा बाजूला सारलं जाईल तेवढंच पाणी. म्हणजे 100 क्युबिक, आपलं 40 क्युबिक सेंटीमीटर जर त्या टाईलचं व्हॉल्यूम असेल तर तेवढंच 40 क्युबिक सेंटीमीटर पाणी हे बाजूला सारलं जाईल. 40 क्युबिक सेंटीमीटर पाणी म्हणजेच किती पाणी हे बाजूला झालं तर 40 क्युबिक सेंटीमीटर. आणि 40 क्युबिक सेंटीमीटर पाणी म्हणजेच वजन झालं आता त्याचं 40 ग्रॅम. आलं की नाही लक्षात.
पाण्याच्या बाबतीतच हे जेवढं त्याचं व्हॉल्यूम असेल क्युबिक सेंटीमीटरमध्ये तेवढंच त्याचं वजन असतं ग्रॅममध्ये. हे पाण्याच्या बाबतीतच शक्य आहेत. म्हणून जेवढं पाणी बाजूला सारलं गेलं त्या पाण्याचं वजन असेल 40 ग्रॅम. बरोबर आहे. मग आता जर त्या टाईलचं वजन सुरुवातीला 100 ग्रॅम होतं, आता वजन किती कमी झालं तर 40 ग्रॅम वजन त्यामधून कमी झालं पाण्यामध्ये टाकल्यामुळं. तर मग आता पाण्यामधलं वजन किती राहिलं मग 100 - 40 ग्रॅम इज इक्वल टू 60 ग्रॅम. म्हणून वेट ऑफ वॉटर इज इक्वल टू 60 ग्रॅम. हे एक्झाम्पल समजण्यासाठी तुम्हाला डेन्सिटीचा फॉर्म्युला आणि आर्किमिडीज प्रिन्सिपल हा व्यवस्थित समजायला पाहिजे, तरच या पद्धतीचे एक्झाम्पल सोडवता येतात. असंच एक एक्झाम्पल तुमच्या या एक्झरसाइजमध्ये सुद्धा आहेत. आणि बाकीही एक्झाम्पल किंवा बाकी स्वाध्याय तुम्हाला हा सोडवायचा आहे तुमच्या नोटबुकमध्ये, ज्या ठिकाणी हे तुमचं 3रं प्रकरण फोर्स अँड प्रेशर हे आपण कंप्लीट केलेलं आहेत. काही अडचणी असतील तर मला विचारा.